आज अकोले शहरामध्ये जगद्गुरू नरेंद्राचार्यजी महाराज सेवा संस्थेच्या वतीने गुढीपाडव्याचे औचित्य साधत हिंदू नववर्ष स्वागत यात्रेचे आयोजन करण्यात आले होते। उत्तर अहिल्यानगर संप्रदायाच्या वतीने या यात्रेचे आयोजन करण्यात आले होते। या यात्रेसाठी जगद्गुरू नरेंद्राचार्यजी महाराज यांचा भक्त परिवार हजारोंच्या संख्येने उपस्थित होता। हिंदू धर्मातील चालीरीती आणि सण यांची माहिती नवीन पिढीला व्हावी या हेतूने या यात्रेमध्ये अनेक देखावे उभारण्यात आले होते। या यात्रेमध्ये हिंदू देवदेवतांच्या प्रतिकृती देखील साकारण्यात आल्या होत्या। जगद्गुरू नरेंद्राचार्यजी महाराज संस्थांच्या वतीने वर्षभर अनेक समाज उपयोगी कार्यक्रम घेतले जातात। रक्तदान शिबिर, पूरग्रस्तांना मदत, अपंगांना सायकलचे वाटप, महिलांना शिलाई मशीन वाटप तसेच मरणोत्तर देहदान करणे असे असंख्य उपक्रम संस्थांच्या वतीने घेतले जातात। आज हिंदू नववर्षाचा पहिला दिवस जिल्हा सेवा संघ उत्तर अहिल्यानगर यांच्या वतीने अकोले बाजार तळ येथून हिंदू नववर्ष स्वागत यात्रेची सुरुवात करण्यात आली। संपूर्ण अकोले शहरामधून वाजत गाजत तसेच स्वामींच्या जयघोषात ही शोभायात्रा काढण्यात आली। अंबिका माता मंगल कार्यालय या ठिकाणी या यात्रेची सांगता करण्यात आली। या कार्यक्रमासाठी श्री संप्रदायाच्या सर्व सेवेकऱ्यांनी अथक परिश्रम घेतले। अनंत विभूषित जगद्गुरू रामानंदाचार्य श्री स्वामी नरेंद्राचार्यजी महाराज तसेच स्वस्वरूप संप्रदायाचे उत्तराधिकारी परमपूज्य कानिपनाथ महाराज यांच्या दिव्य अशा विचाराने आज गुढीपाडवा हिंदू नववर्ष निमित्ताने उत्तर अहिल्यानगर जिल्हा सेवा समितीच्या वतीने कळसुबाईच्या शिखराच्या पायथ्याशी असलेला अकोले तालुक्यामधून आज हिंदू नववर्ष निमित्ताने आज ही भव्य अशी शोभायात्रा निघत आहे आणि अतिशय आनंदात आणि उत्साहात आपण बघू शकतात का भव्य अशी या शोभायात्रेमधून जे स्वामीजींनी जगद्गुरुश्रींनी जे संस्कार दिलेले आहे त्या संस्काराच्या माध्यमातून मानवतेचाही संदेश दिलेला आहे आणि हिंदू धर्म संस्कृती जतन करण्याचा सुद्धा संदेश दिलेला आहे। या शोभायात्रेच्या माध्यमातून भव्य अशी शोभायात्रा या अकोले तालुक्यामधून निघत आहे आणि अतिशय आनंदात आणि उत्साहात आज हा हिंदू नववर्षाचा पहिला दिवस म्हणून आम्ही सर्व भक्त शिष्यमंडळ साजरा करत आहोत। धन्यवाद। प्रतिनिधी सचिन खरात, अकोले।